श्वेता शालिनी अब्रू नुकसानीचं नोटीस प्रकरण समोर आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी फडणवीसांनी भाऊ तोरसेकर यांच्यासोबत बातचीत केल्याची माहिती मिळतेय। फडणवीसांनी भाऊ तोरसेकर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। नोटिशीबद्दल ट्विट करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना समजही दिल्याची माहिती मिळतेय। सूत्रांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। वादंग निर्माण झाल्याच्या नंतर श्वेता शालिनी यांनी ट्विट डिलीट केलं होतं आणि तोरसेकर यांची माफी सुद्धा मागितली होती। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे आणि फडणवीसांनी भाऊ तोरसेकर यांच्याशी बातचीत केल्याचं कळतंय? यामिनी भाजप महाराष्ट्राच्या आयटी सेलचे जे प्रभारी आहेत श्वेता शालिनी यांच्यावरती यांनी देशभरातल्या भाऊ तोरसेकर यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता। एका युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवण्यात आला होता, त्यामध्ये श्वेता शालिनी यांच्यावर काही आरोप लावण्यात आले। अशा प्रकारचा आरोप श्वेता शालिनी यांनी केला होता। या सगळ्या संदर्भात जेव्हा आयटी सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि भाजप समर्थकांकडून तक्रारी आणि आक्षेप नोंदवण्यात आले, त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकर यांच्याशी बातचीत केली अशी माहिती समोर आली। असा प्रकार व्हायला नको होता, खऱ्या अर्थाने अशी नोटीस कुठलीही पाठवायला नको होती। ज्यांनी ही नोटीस दिली आहे, ट्विट केले, त्या पदाधिकाऱ्यांना समज देण्यात आली आहे आणि जे ट्विट आहे ती नोटीसचं ट्विट करण्यात आलं होतं, ते ट्विट देखील डिलीट करण्यात आलंय। अशा प्रकारची माहिती समोर आली। स्वतः फडणवीसांनी त्यांच्याशी संवाद साधलाय आणि ज्यांनी ट्विट केलं होतं त्या श्वेता शालिनी यांनी सुद्धा आणखी एक ट्विट करून भाऊ तोरसेकर यांची माफी मागितली। त्यासोबतच जे काही चुकलं असेल ते आमच्या लक्षात आणून द्यावं अशा प्रकारची विनंती सुद्धा या ठिकाणी केली। त्यामुळे हे जे काही प्रकरण भाऊ तोरसेकर आणि चेतन दीक्षित यांच्याबाबत घडलं होतं त्यावरून कुठेतरी आता श्वेता शालिनी बॅकफूटवर गेल्यात असं आपण म्हणू शकतो। अगदी धन्यवाद ओम या माहितीसाठी।